स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। प्रथम आपल्याला इथे 6 चेन बनवायचे आहेत। ह्या 6 चेन, तर ही आपली पहिली स्टेप आहे। त्यानंतर आपल्याला इथे गोल राऊंड मध्ये बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढे इथे 4 चेन बनवायचे आहेत। या 4 चेन, त्यानंतर एक चेन द्यायची आहे राऊंडच्या मध्यभागी। तिसऱ्या चेनच्या मध्यभागी आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला एक चेन द्यायची आहे आणि समोर एक चेनचं घर सोडून द्यायचे आहे आणि एक चेनचं घर सोडून पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे। त्यानंतर इथेच वरती आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत। ही आपली तिसरी स्टेप आहे। त्यानंतर सेम खालीलप्रमाणे एक चेन द्यायची आहे। खाली एक चेनचं घर सोडलं होतं, त्या चेनच्या घरामध्ये आपल्याला तीन क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी आणि समोर खाली आपण 3 क्रोशीच्या साईडला एक चेन सोडली होती, त्या चेनच्या घरामध्ये आपल्याला सेम मागीलप्रमाणे इथे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। पुढे आपल्याला एक चेन सोडायची आहे आणि लास्ट क्रोशियाच्या घरामधूनच आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला परत इथे 4 चेन द्यायचे आहेत। या 4 चेन पुढे सेम आपल्याला इथे एक चेन द्यायची आहे। त्यानंतर ह्या चेनच्या खालील चेनच्या घरामधून आपल्याला सेम खालीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत। 5 चेन खालील या 2 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। परत पुढे आपल्याला इकडे सेम 5 चेन द्यायचे आहेत। समोरील 3 क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला परत 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे एक चेन द्यायची आहे आणि साईडच्या चेनमध्ये आपल्याला क्रोशे बनवून घ्यायचे आहेत।
त्यानंतर वरती सेम 4 चेन द्यायच्या आहेत. त्यानंतर एक चेन खाली सोडलेल्या एका चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. त्या 4 चेन 3 क्रोशिया सोडून एक चेन सोडायची आहे आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. ते त्यानंतर इथे 5 चेन द्यायचे आहेत. पुढे आपल्याला त्या 5 चेन सेम मागील प्रमाणाची ते साईडचा एक चेन सोडायची आहे साईडची आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम पुढे आपल्याला इकडे 4 चेन द्यायचे आहेत. आणि समोरील क्रोशियाचे घर सोडून साईडच्या चेनमध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक चेन द्यायची आहे आणि खालील क्रोशियामधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. परत एक चेन आणि समोरील ह्या चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन सेम एक चेन सोडायची आहे आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि समोरील चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे साईडची एक चेन सोडायची आहे आणि समोरील दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन त्यानंतर साईडच्या या क्रोशियाच्या चेनमध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक चेन द्यायची आहे आणि साईडच्या क्रोशियाच्या घरातून आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे सेम 4 चेन त्यानंतर एक चेन द्यायची आहे आणि खाली दिलेल्या चेनमधून आपल्याला मध्यभागी 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. समोरील क्रोशियाच्या साईडची चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनमध्ये परत आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन त्यानंतर खाली साईडच्या चेन क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 1 2 3 चेन द्यायचे आहेत. परत सेम पुढे क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन या 5 चेन त्यानंतर साईडच्या चेनच्या घरामधून आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर इथे 5 चेन द्यायचे आहेत. समोरील क्रोशियाच्या
साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर इथे एक चेन आणि खाली क्रोशेच्या चेनमधून एक क्रोशे बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 4 चेन द्यायचे आहेत. परत एक चेन आणि सेम खालीप्रमाणे चेनच्या मधून आपल्याला सेम 3 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन क्रोशेच्या साईडच्या चेनच्या मध्यभागी एक चेन सोडून मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या क्रोशेच्या चेनमध्ये आपल्याला इकडे 3 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 4 चेन द्यायचे आहेत. मध्यभागी इथे आपल्याला चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत पुढे 4 चेन द्यायचे आहेत. सेम पुढं इकडच्या चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे 3 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन समोरील चेनच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशेच्या सोडलेल्या चेनमध्ये मागील प्रमाणे सेम साईडचे 3 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक चेन द्यायची आहे आणि समोरील क्रोशेच्या घरामधून क्रोशे बनवून घ्यायचा आहे. परत वरती आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. परत एक चेन सेम पुढं खालच्या चेनमध्ये आपल्याला खालीलप्रमाणे सेम 3 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन क्रोशे सोडल्यानंतर समोरील एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. समोरील चेनच्या क्रोशेच्या साईड चेनमधून आपल्याला 3 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला एकच चेन द्यायची आहे. त्यानंतर क्रोशेच्या साईडच्या चेनमध्ये इथे आपल्याला एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी चेन द्यायची आहे आणि परत 2 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला वरती इथे 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन या त्यानंतर समोरील या क्रोशेच्या साईडच्या 2 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सेम याचप्रमाणे इकडे 4 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर एक चेन हा क्रोशिया सोडून या क्रोशीच्या साईडच्या 2 नंबर चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. क्रोशियाच्या साईडची एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे.
परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशियाच्या चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे सेम 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या चेनमधून चेन घेऊन क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. या 3 क्रोशियानंतर परत आपल्याला एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या घरामधून आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत आणि एक एक्स्ट्रा. त्यानंतर खाली साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, एक चेनचं घर सोडायचं आहे आणि दुसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. समोरील त्या चेनच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपण 2 चेन दिले होते, तर इथे वरती आपल्याला काय 3 चेन द्यायचे आहेत आणि समोरील ह्या 4 क्रोशियामध्ये आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि पुढील समोरील क्रोशियामध्ये सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 चेन, साईडच्या चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, समोरील या चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. समोरील चेनच्या घरामध्ये खालीलप्रमाणे आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत वरती 4 चेन द्यायचे आहेत. प्रत्येक चेन वाढवायची आहे. सेम खाली चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. सेम पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. एक चेनचं घर सोडायचं आहे क्रोशियाच्या साईडचं आणि ते हाफ क्रोशिया खालीप्रमाणे बनवायचं आहे. परत 5 चेन, परत इथे आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपण 3 चेन दिल्या होत्या. मध्यभागील 2 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायच्या आहेत. इथे परत पुढे इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या 4 क्रोशियामध्ये सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 6 चेन द्यायचे आहेत सेम खालीलप्रमाणे.
6 चेन आणि साईडच्या या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत मागीलप्रमाणे आणि मधील चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 5 चेन आणि सेम साईडच्या या क्रोशियाच्या चेनच्या घरामधून आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. तर तिथे आपल्याला 5 चेन द्यायच्या आहेत. क्रोशियाच्या साईडच्या चेनच्या घरामधून आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. तिथे मध्यभागी 1 चेन आणि साईडच्या क्रोशियाच्या घरामधून आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती पुढे आपल्याला सेम 4 चेन द्यायच्या आहेत. मध्यभागी 1 चेन, खालच्या चेनमध्ये आपल्याला सेम त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन खाली क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला सेम हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पाच चेन या त्यानंतर साईडच्या या चेनमध्ये खालीलप्रमाणे सेम आपल्याला इथे पण 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पुढे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत. 4 चेन या 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम पुढे 4 चेन, दोन क्रोशिया ह्या 3 क्रोशियाच्या मध्यभागील चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. समोरील 4 क्रोशियामध्ये सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सेम पुढे 6 चेन, साईडच्या 4 क्रोशियामध्ये सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 2 चेन, चेनच्या मध्यभागी सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 4 चेन द्यायचे आहेत. 4 चेन मध्यभागील चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे 4 चेन द्यायचे आहेत. क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन,
साईडची एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन बनवायचे आहेत. क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला तीन क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या घरामधून आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. वरती सेम 4 चेन, परत एक चेन, सेम पुढे इथे पण आपल्याला 3 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन, 5 चेन, खालील एक चेन सोडून दुसऱ्या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया, परत 5 चेन, त्यानंतर इथे आपल्याला एक चेन घ्यायची आहे आणि साईडची क्रोशिया सोडून साईडच्या 2 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सेम मागेप्रमाणे 3 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत इथे एक चेन द्यायची आहे आणि खालील क्रोशियाच्या घरामधून आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. वरती 4 चेन, परत एक चेन, साईडच्या चेनमध्ये 3 क्रोशिया, यानंतर पुढे आपल्याला सेम 5 चेन बनवायचे आहेत. पाच चेन खाली द्या. 2 नंबरच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे आपण एक चेन दिली होती, तर वरती आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर या 4 क्रोशियावरती सेम इथे वरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे खाली 5 चेन होत्या, वर 6 चेन द्यायचे आहेत. सेम पुढे या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे 2 चेन, समोरील हे क्रोशिया सोडून दोन नंबरच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि समोर सेम साईडची एक चेन सोडून 2 नंबरच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन बनवायचे आहेत.
त्यानंतर ह्या 4 क्रोशियाच्या मध्यभागी सेम 4 क्रोशिया, त्यानंतर इथे पुढे आपल्याला 5 चेनवरती ते 6 चेन द्यायचे आहेत. सेम पुढेही 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, इथे 2 चेन, साईडच्या चेनच्या दुसऱ्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत. साईडच्या चेनच्या दुसऱ्या घरामध्ये परत हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन आणि क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवायच्या आहेत. एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या चेनमधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत वरती आपल्याला सेम खालीप्रमाणे 4 चेन, परत एक चेन, परत पुढे सेम मागीलप्रमाणे चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 5 चेन, क्रोशियाच्या साईडच्या 2 नंबरच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन, क्रोशियाच्या साईडच्या 2 नंबरच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. खाली आपण 2 चेन दिल्या होत्या, तर वरती तर आपल्याला 3 चेन बनवायच्या आहेत. 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी एक चेन द्यायची आहे, साईडचे 2 क्रोशिया, असे एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला सेम 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन, साईडच्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. 3 चेन आणि मध्यभागी इथे चेनच्या 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. फुलपाखरासमोरील चेनच्या मधील चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 चेन द्यायचे आहेत. सेम या 4 क्रोशियावरती परत 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे 6 चेन, साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया, परत तिथे 3 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियाच्या समोरील चेनमध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत. पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये सेम खालीलप्रमाणे क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
चेन एक, त्यानंतर खालील क्रोशियामधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे 4 चेन, एक चेन सोडायची आहे आणि खाली चेनमध्ये आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत 3. पुढे 5 चेन, साईडच्या चेनच्या दुसऱ्या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, समोरील क्रोशियाच्या दुसऱ्या चेनमध्ये साईडच्या चेनमध्ये परत 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर इथे मध्यभागी 3 क्रोशिया बनवायचे आहेत. सेम पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी चेन द्यायची आहे. परत 2 क्रोशिया, पुढे 6 चेन, 6 चेन दिल्या. त्यानंतर सेम या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत 2 चेन, साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत तिथे मध्यभागी आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील साईडच्या चेनमध्ये सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत पुढे 2 चेन आणि या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 1 चेन आणि पुढे 2 क्रोशिया, त्यानंतर 6 चेन, 6 चेन, साईडच्या या क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया, त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत. क्रोशियाच्या समोरील साईडच्या 2 नंबर चेनमध्ये आपल्याला सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन, त्यानंतर पुढे इथे 1 2 चेन द्यायचे आहेत. सेम पुढे इथं क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत 1 2 3 4 5 चेन नंतर समोरील क्रोशियाच्या साईडच्या 2 नंबर चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला
3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक चेन द्यायची आहे आणि खाली क्रोशियाच्या घरामधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत पुढे सेम 4 चेन, एक चेन, खालीप्रमाणे साईडच्या चेनमध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन साईडच्या क्रोशियाच्या 2 नंबर चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन, परत समोर चेनच्या साईडच्या क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये परत 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. दोन चेन द्यायचे आहेत. समोरील क्रोशियाच्या चेनमध्ये परत 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 2 चेन, सेम पुढे समोरील चेनमध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. या 2 चेन नंतर पुढे आपल्याला ह्या सेम 4 क्रोशियामध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम 6 चेन, आणि समोरील 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन, चेनच्या घरामध्ये इथे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 2 चेन द्यायचे आहेत. सेम मधील चेनमध्ये परत 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत पुढे सेम 2 चेन, समोरील चेनमध्ये परत 3 क्रोशिया, परत 2 चेन द्यायचे आहेत आणि सेम या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे 6 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 2 चेन, चेनच्या घरामध्ये इथे खाली 3 क्रोशिया,
परत 2 चेन, खाली सेम चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया, सेम पुढे 2 चेन, साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशिया चेनमध्ये सेम खालीप्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चेन द्यायची आहे आणि साईडच्या क्रोशियाच्या घरामधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम वरती 4 चेन, अजून 1 चेन द्यायची आहे. त्यानंतर सेम खाली क्रोशियावरती चेनमध्ये क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, समोरील चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. समोरील चेनच्या 2 नंबरच्या घरामध्ये परत आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे 2 चेन, परत समोरील चेनमध्ये 3 क्रोशिया, परत पुढे सेम 2 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये परत 3 क्रोशिया, त्यानंतर परत 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 7 चेन द्यायचे आहेत. 6, 7 चेन. 7 चेन दिल्यानंतर ह्या 5 चेन आपल्याला इथे क्रोशिया बनवून घेऊन इथे आपल्याला फुलपाखराचा आकार द्यायचा आहे. क्रोशिया बनवून त्यानंतर वरती सेम आपल्याला इकडे इकडच्या प्रमाणे 7 चेन द्यायचे आहेत. 7 चेन, समोरील 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि त्याच्या समोरील चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन, सेम पुढेही इथे आपल्याला चेनच्या मध्यभागी 3 क्रोशिया, परत पुढे सेम 2 चेन, समोरील चेनच्या मध्यभागी 3 क्रोशिया, पुढेही सेम आपल्या इथे 2 चेन, समोरील चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम मागील प्रमाणे इथे 7 चेन द्यायचे आहेत. 7 चेन, इथे आपल्याला 5 चेन ह्यातमध्ये घेऊन इथे क्रोशिया बनवायचा आहे. जेणेकरून फुलपाखराचा आकार इथे आपल्याला तयार होईल. त्यानंतर परत पुढे 7 चेन द्यायचे आहेत. 7 चेन, समोरील हे 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि त्याच्या समोरील चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर पुढे 2 चेन सेम ह्या 2 चेनच्या घरामध्येच खाली त्यामध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढेही सेम 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये सेम खालीलप्रमाणेच 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढेही 2 चेन समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे 3 क्रोशियानंतर परत 5 चेन द्यायचे आहेत. समोरील साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवून परत 5 चेन बनवायचे आहेत आणि समोरील क्रोशियाच्या लास्ट चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चेन आणि साईडच्या या क्रोशियामध्ये आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. वरती सेम परत 4 चेन द्यायचे आहेत आणि 1 चेन परत मागील प्रमाणे सेम 3 क्रोशिया साईडच्या चेनमध्ये परत 5 चेन समोरील क्रोशियाच्या 2 नंबरच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशियाच्या साईडच्या 2 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. अशी ही फुलपाखरं बनवून झाल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला साईडला सेम खालीप्रमाणे 4 चेन त्यानंतर 1 चेन द्यायची आहे. त्यानंतर सेम खालच्या चेनमध्ये मागीलप्रमाणेच 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि क्रोशियाच्या साईडच्या दुसऱ्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम 5 चेन त्यानंतर इथे ह्या साईडच्या क्रोशियाच्या 2 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सेम 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथून पुढे आपल्याला 2 चेन आणि सेम चेनच्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशिया असं विणायचं आहे. इकडे पण आपल्याला फुलपाखराच्या ह्या चेनमध्ये इथे वरती 2 चेन केल्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत फुलपाखराच्या वरती आणि समोर ह्या साईडच्या चेनमध्ये दुसऱ्या सेम मागीलप्रमाणेच आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला आणि सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या लास्ट स्टेपमध्ये साईडच्या 4 चेन दिल्यानंतर त्यानंतर चेन आणि 3 क्रोशिया त्यानंतर मध्यभागी ते 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम मागीलप्रमाणेच 3 क्रोशिया परत मध्यभागी 2 चेन साईडच्या इकडे चेनच्या दुसऱ्या घरामध्ये पण आपल्याला सेम इकडे 3 क्रोशिया बनवायचे आहेत.
परत मध्यभागी 2 चेन, असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला दुसऱ्या फिल्डरची लवकर जोडून त्यानंतर आपल्याला 3 चेन, त्यानंतर क्रोशिया, असं प्रत्येक क्रोशियावरती क्रोशिया बनवत जायचं आहे। असंच विणत हे तिन्ही पण पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। असे करून सर्व बाजूने तोरणपट्टी लावून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे लवकर जॉईन करून घेऊन समोरील घराला जॉईन करून घ्यायचं आहे। एक 2 3 4 घरं अशी विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथेच समोरील चेनमध्येच विणायचं आहे। त्यानंतर मध्यभागी 1 चेन, परत समोरील इकडच्या चेनमध्ये विणून घ्यायचं आहे। परत मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत। एक 2 3 समोरील चेनमध्ये विणून घ्यायचं आहे। चार चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनमध्ये विणून घ्यायचं आहे। पुढे 5 चेन आणि समोरील चेनमध्ये विणून घ्यायचं आहे। एकूण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 घरं अशी विणायची आहेत। तर पुढे आपल्याला एकूण 6 चेन द्यायचे आहेत आणि समोरील घराच्या चेनमधून विणून घ्यायचं आहे। सहा चेन घ्यायचे आहेत आणि समोरील घरापुढे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला एकूण 12 चेन द्यायचे आहेत आणि 1 2 3 तिसऱ्या घराच्या पुढील चेनमध्ये आपल्याला चेन लावून घ्यायची आहे गोंड्यांसाठी। असे पूर्ण ह्याला लावायचे आहे। असे हे तोरण तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।